भारतीय घटनेचे शिल्पकार, शोषित वंचितांचे मुक्तिदाते, स्त्री उद्धारक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना व अभिवादन करण्यात आले. प्रसंगी जनहित युथ फाउंडेशन वाडी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता वाडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी गावातील मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच समाज बांधव यांच्या उपस्थितीत शिरपूर साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दरबारसिंग राजपूत, सूतगिरणी संचालक नामदेव श्रावण चौधरी, शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी, मच्छिंद्र गुजर, जितेंद्र पाटील, सुभाष राजपूत, आनंदा राजपूत, संजय महाले, डी.के. थोरात, शहाणा पवार, गोपालजी, राहुल बैसाणे, दिनेश तिरमले, ग्रामस्थ व समाज बांधव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनहित युथ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट तसेच त्यांच्या कार्याविषयीची माहिती दिली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वराज शरद थोरात इयत्ता 4थी याने पटकावला, तर अनुष्का अविनाश जोगी द्वितीय, देवयानी मनोज सूर्यवंशी हिने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. रवी बैसाणे यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले.